नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय वॉरन बफे यांच्या निमित्ताने. वॉरन बफे यांच्या निमित्ताने असा विषय घ्यायचं कारण म्हणजे अक्षरशः जागतिक गुंतवणूक क्षेत्राचे सर्वेसर्वा अशा वॉरन बफे यांनी अलीकडे जाहीर केलंय की येत्या काही दिवसामध्ये, काही आठवड्यांमध्ये ते बर्कशायर हाथवे यामधील त्यांच्या कंपनीमधील एकूण एक सर्व पदांचा राजीनामा देतील. येणाऱ्या काळामध्ये ते आता वार्षिक सर्वसाधारण सभा, मराठीत सांगायचं तर अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये प्रश्नांची उत्तरं देणार नाहीत. त्यांचे जे उत्तराधिकारी आहेत ती ही भूमिका बजावतील. त्याच वेळेला त्यांनी असं जाहीर केलंय की आता यापुढे ते बर्कशायर हाथवे या कंपनीच्या इतर संचालकांबरोबर कोणत्याही सभेला पहिल्या रांगेत बसतील. त्यांची कृतिशील भूमिका असणार नाही आणि त्यांनी अशा पद्धतीनं पुढच्या रांगेत बसणं, सभेला उद्बोधन न करणं हे सांकेतिक आहे. याचा अर्थ असा आहे की यापुढे ते गेल्या अनेक वर्ष ज्या पद्धतीनं बर्कशायर हाथवेच्या शेअर होल्डर्ससाठी अॅन्युअल लेटर्स लिहितात, ती अॅन्युअल लेटर्स यापुढे ते लिहिणार नाहीत, त्यांचे उत्तराधिकारी लिहितील. आजपर्यंत बर्कशायर हाथवेनं नेमकी किती कॅश ऑन हँड ठेवायची याबाबतचा अंतिम निर्णय वॉरन बफे घ्यायचे. यापुढे असा निर्णय वॉरन बफे घेणार नाहीत, त्यांचे उत्तराधिकारी घेतील. कोणत्या कंपनीत, केव्हा, कधी, किती गुंतवणूक करायची, दोन्ही अर्थांनी खरेदी आणि विक्री, याचा निर्णय आजपर्यंत इतरांच्या सल्ल्यानी असेल, त्यांच्याशी सहमत करून असेल, परंतु प्रामुख्यानं वॉरन बफे बर्कशायर हाथवेसाठी घेत होते. आणि त्यामुळे आता या येणाऱ्या काळामध्ये वॉरन बफे अशा दृष्टीनं कधीही त्याच्यात कार्यरत नसतील. विचारला तरच सल्ला देईन, अन्यथा देणार नाही, इतकी स्पष्ट आणि मोकळी भूमिका वॉरन बफे यांनी घेतली आहे. याचा साहजिकच बर्कशायर हाथवेच्या शेअर्सवरती परिणाम झालाय. एकंदरीतच जागतिक शेअर बाजारामध्ये जी काही गडबड उलाढाल चालू आहे, मग ती आर्थिक अशांततेमुळे असेल, राजकीय अशांततेमुळे असेल, सामाजिक अशांततेमुळे असेल, मग ती अशांतता अमेरिकेतली असेल किंवा अमेरिकेच्या बाहेरची असेल, अमेरिकेनं निर्माण केलेली असेल किंवा अमेरिकेनं निर्माण केलेली नसेल, तरी सुद्धा आत्ताच्या बाजारामध्ये, अमेरिकी शेअर बाजारामध्ये जे शेअर आतापर्यंत स्वतःचा आब आणि आदब राखून होते, त्यातला अत्यंत महत्वाचा शेअर हा वॉरन बफे यांच्या बर्कशायर हाथवेचा होता. या तथाकथित जागतिक अशांततेनं स्वयंकेंद्रित किंवा काहीही असा परिणाम आजपर्यंत बर्कशायर हाथवेच्या शेअर प्राइसेसवरती किंवा बाजारभावांवरती झाला नव्हता. पण वॉरन बफेनी ही घोषणा केल्यापासून या शेअर्सच्या बाजारभावामध्ये उतरण सुरू झाली आहे. मी उतरण म्हणलंय, घसरण म्हणलेलं नाही. आणि हे एकंदरीतच आजपर्यंत वॉरन बफे या व्यक्तीनं, वॉरन बफे या गुंतवणूकदारानं, मग त्याला संस्थात्मक म्हणायचं का व्यक्तिगत म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न, यानं जगाला स्वतःच्या कृतीतनं शिकवल्याची गणित आहेत. घसरण आणि उतरण ही वेगळी असते. शेअर बाजारामध्ये नेहमीच असा अनुभव येतो की घोषणेवरती बाजारभावात बदल होतो आणि प्रत्यक्ष घटनेवरती बाजारभाव स्थिरावतात. परंतु या वेळेला वॉरन बफेनी केलेली घोषणा आणि त्यानुसार वॉरन बफेनी केलेली कृती हे याच्यामध्ये फारसं अंतर नव्हतं. आणि असं अंतर नसल्यामुळे घोषणेमध्ये बदल होणं आणि कृतीमध्ये स्थिरावणं यातच कालाचं अंतर नसल्यामुळे यातही भावाचं फारसं अंतर राहिलं नाही. आणि त्यामुळे त्यांचे बाजारभाव कमी होण्याचं प्रमाणही कमी राहिलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण आज वॉरन बफेच्या बर्कशायर हाथवेची महत्वाची गुंतवणूक आहे असं एखाद्या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवरनं जेव्हा लक्षात येतं, त्यावेळेला अनेक संस्थात्मक गुंतवणूकदार, अनेक वैयक्तिक गुंतवणूकदार, अनेक म्युच्युअल फंड, अनेक वित्त संस्था डोळे झाकून त्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे एकंदरीतच त्यांची पुनरावृत्ती किंवा नक्कल किंवा अनुकरण करणं हा अमेरिकी गुंतवणूक क्षेत्राचा आणि पर्यायानं जागतिक गुंतवणूक क्षेत्राचा एक निकष बनला होता. वॉरन बफेनी आता येणाऱ्या काळात यापुढे गुंतवणूक क्षेत्रात स्वयंचलित असं क्रियाशील न राहणं, याचा अर्थ आता अनुकरण कोणाचं करायचं असा प्रश्न पडावा, हा वॉरन बफेंच्या निवृत्तीचा खरा अर्थ आहे.
आणि दुसरी गोष्ट, वॉरन बफे हे एका पद्धतीनं गुंतवणूक क्षेत्रातल्या एका स्कूलचं प्रतिनिधित्व, खरं म्हणजे नेतृत्व करणारं असं व्यक्तिमत्व आहे. जसं शास्त्रीय संगीतामध्ये एकच राग वेगवेगळ्या घराण्याची माणसं वेगवेगळ्या पद्धतीने सादर करतात, किंवा एकच गायक एका रागाच्या मांडणीमध्ये समेवर येतो हे साम्य, पण दरवेळेला समेवर येण्याची त्याचीच स्वतःच्या गाण्यातली त्याच मैफिलीतली पद्धतही वेगळी असू शकते. या दोन्ही गुणांचा संगम म्हणजे वॉरन बफे. गुंतवणूक पंचायतन नावाचं माझं स्वतःचं पुस्तक आहे, त्याची सध्या 15वी आवृत्ती सुरू आहे. राजहंस प्रकाशनने काढलेलं ते पुस्तक आहे. त्याची पहिली आवृत्ती 2000 साली आली होती. आणि त्या पुस्तकातला सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं पानांच्या संख्येच्या दृष्टीने असलेलं प्रकरण, मी चॅप्टर मुद्दामून नाही म्हणलं, कारण मराठीत चॅप्टर या शब्दाला वेगळे अर्थ आहेत, आणि वृत्तीनं जरी गमतीचे असले तरी गुंतवणूकदार म्हणून मोठ्या शिस्तीचे असं वॉरन बफे आहेत, आणि म्हणून मी प्रकरण असं म्हटलं. तर ते सगळ्यात मोठं प्रकरण वॉरन बफे या व्यक्तीवरती आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत हे पुस्तक लिहायला प्रत्यक्षात मी सुरुवात केली होती 1995 साली. म्हणजे गेली 30 वर्ष मी वॉरन बफे यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेत राहायचं काम केलंय. अर्थात माझ्या यथाशक्ती यथामती मी ते केलंय, त्यामुळे त्याला प्रचंड मोठ्या अंगभूत मर्यादा आहेत. असं जरी असलं तरी एक गोष्ट लक्षात येते की जागतिक गुंतवणूक क्षेत्रामध्ये अमेरिकेतले जे महत्वाचे गुंतवणूकदार गाजले, त्या प्रत्येकाची स्वतःची स्वतंत्र शैली आहे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर वॉरन बफे, जॉर्ज सोरोस आणि पीटर लिंच ही ती 3 घराणी आहेत. वॉरन बफे हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे पुरस्कर्ते आहेत. जॉर्ज सोरोस हा पूर्णपणाने जागतिक अशांततेचं भांडवल करत ट्रेडिंग करणारा मनुष्य आहे. आपल्याला जे समजतं, आपल्याला जे रुचतं त्याच्यामध्येच मी गुंतवणूक करीन असं वॉरन बफे म्हणतात. तर जॉर्ज सोरोस असं म्हणतात, आपल्याला समजो वा न समजो, पण मला जर असं वाटलं की स्वतःला विकून पैसे मिळतील तर उद्या बाजारात मी स्वतःलाही विकत घेईन. आताच्या बाजारात त्याला कोण विकत घेईल घेणार नाही हा वेगळा प्रश्न, परंतु असा जॉर्ज सोरोस आहे. आणि या दोघांपेक्षा थोडी वेगळी पण तितकीच दैदिप्यमान कारकीर्द असलेली व्यक्ती म्हणजे पीटर लिंच. पीटर लिंच हे पूर्णपणानं म्युच्युअल फंडाशी संबंधित अशा कार्यक्षेत्रामध्ये आहेत. आणि या तिघांचीही कारकीर्द, कारण आज वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस वयाच्या 95व्या वर्षामध्ये आहेत. दोघांचाही जन्म 1930 सालचा आहे. वॉरन बफे सदा सर्व काळ, तिन्ही त्रिकाळ अमेरिका आणि अमेरिकेबाहेरही एक व्यक्ती म्हणून, एक गुंतवणूकदार म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पूर्णपणाने आदरणीय असं व्यक्तिमत्व राहिलं. याच्या विरुद्ध जॉर्ज सोरोस हा पूर्णपणानं एका अर्थानं वादळी आणि अशांततेचा अग्रदूत अशा पद्धतीनं गाजला. अर्थात हे त्यांच्या गुंतवणूक शैलीमुळे झालेला स्वभाव आहे की त्यांच्या स्वभावामुळे अशी गुंतवणूक शैली आहे, असाही प्रश्न वॉरन बफे यांच्या निमित्तानं अशी चर्चा करताना केला पाहिजे. कारण शेवटी आपण स्वतःला माणूस म्हणून समजून घेतलं की आपल्याला आपल्या गुंतवणुकीकडच्या अपेक्षा जास्त स्पष्ट होतात. हे आपल्या आयुष्यातनं आणि कृतीतनं आयुष्यभर सिद्ध करणारा मनुष्य म्हणजे वॉरन बफे. आणि असा मनुष्य शारीरिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या सक्षम असतो. अशा वेळेला तो आपणहून बाजूला होतो. 2-3 वर्ष आधी त्याचं सुतोवाच करतो, टप्प्याटप्प्यानं उत्तराधिकारी तयार करतो आणि एका विशिष्ट क्षणी संपूर्ण भार, प्रभार, कार्यभार हा उत्तराधिकाऱ्याकडे देतो. हे केवळ त्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे अशातला भाग नाही, हे त्याच्या गुंतवणूक शैलीचंही वैशिष्ट्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एखाद्या क्षेत्रात गुंतवणूक करताना आपण नेमकी किती काळासाठी करायचे, किती उत्पन्नासाठी करायचे, त्यातनं बाहेर येताना टप्प्याटप्प्यानं यायचं का प्रदीर्घ एकाच फटक्यात यायचं, याचं डोक्यामध्ये नियोजन पाहिजे. दरवेळेला नियोजन आपल्या मनासारखं अंमलात आणता येईल, कृतीत आणता येईल अशातला भाग नाही. कारण अगदी वॉरन बफे झाला तरी सुद्धा एकाच वेळेला गुंतवणूक क्षेत्रात एकटा वॉरन बफे कधीच कार्यरत नसतो. ज्याच्या बॅलन्स शीट मध्ये आज काही $1 ट्रिलियन कॅश ऑन हँड आहे, आपली उभ्या आयुष्याची गुंतवणूक इतकी नसते. मग असा समस्या जर वॉरन बफेला येत असतील तर त्या आपल्यालाही येऊ शकतात. पण वॉरन बफेच्या निमित्तानं विचार करत असताना जाणवणारा दुसरा सद्गुण असा आहे की मुळातच वॉरन बफे स्वतःच्या चुका स्वतःशीही मान्य करतात आणि वॉरन बफे स्वतःच्या चुका मोकळेपणानं आपल्या AGM मध्ये, आपल्या अॅन्युअल लेटर्स मध्ये, आपल्या मुलाखतीमध्ये पर्यायानं सार्वजनिकरित्याही कबूल करतात.
तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना वॉरन बफेच्या गुंतवणूकयोग्य रकमेची बरोबरी करता नाही आली तरी या वृत्तीचं पालन जरूर करता येऊ शकतं. अनेकदा मनोमन आपली खात्री पटलेली असते की आपला निर्णय चुकलाय, परंतु काही भाबड्या अशा असतात, आपण शेअर घेतल्यानंतर तो दरवेळेलाच वर जातो किंवा त्याचे बाजारभाव वाढतात असं नाही, पण आपल्या मनात त्या कंपनीविषयी, त्या गुंतवणुकीविषयी कितीही विपरीत बातमी आली तरी आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर तेरवा पण याचे बाजारभाव वाढतील अशी भाबडी अशा असते. वॉरन बफे यांचं म्हणणं असं आहे की दीर्घकालीन गुंतवणूक ह्याच उद्दिष्टानं कोणत्याही शेअरमध्ये यावं. पण जर असं लक्षात आलं की बाबा रे, मी कितीही चांगल्या हेतूनं गुंतवणूक केली असली तरी माझ्या आकडेमोडीमध्ये, माझ्या गणितामध्ये, मग हे गणित आकडेमोड आर्थिक असेल, भावनिक असेल, वेळेच्या दृष्टीने असेल, व्यक्तीच्या दृष्टीने असेल, प्रमाणाच्या दृष्टीने असेल, क्षेत्राच्या दृष्टीने असेल, ही चुकली आहे, तर उगाच ती चूक कॅरी फॉरवर्ड करण्यात अर्थ नसतो. चुकीला वेळच्या वेळी तोडावंच लागतं. वॉरन बफेंच्या आताच्या निवृत्तीनंतर आपल्या कृतीतनं असा संकेत देणारा हा माणूस नाही किंवा वृत्ती आता या बाजारात उरलेली नाही. उत्तराधिकारी वाईट असेल अशातला भाग नाही, पण शेवटी त्याला सुद्धा त्याचं गणित सांभाळावं लागेल. आपण पाहिलं की जे.आर.डी. टाटांनंतर रतन टाटांकडे जेव्हा टाटा समूहाची धुरा आली त्यावेळेलाही काही काळ रतन टाटा चाचपडत होते. आज रतन टाटांकडनं नोएल टाटांकडे गेल्यानंतर सुद्धा एका देशात एकजिन्सी अशी गुंतवणूक असलेला आणि शेअर बाजारापेक्षा सुद्धा उद्योग आणि सेवा क्षेत्रात रममाण असलेला अशा टाटा समूहामध्ये जर ह्याला ज्याला हँडओव्हर टेक ओव्हर मधली गंमत जम्मत म्हणतात असं आहे, तर इतक्या मोठ्या पद्धतीनं जागतिक पातळीवर गुंतवणूक करणाऱ्या संस्थेमध्ये ती असणार नाही असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. आणि त्यातनं मिळणारा संकेत असा आहे की आपल्या एखाद्या वैयक्तिक निर्णयामुळे सुद्धा काहीला आपल्याला अपेक्षित असलेल्या आणि अनेकदा अनपेक्षित असलेले असेही बदल होत असतात आणि ते गुंतवणुकीमध्ये नक्कीच होत असतात. याचीही आठवण वॉरन बफेंच्या निवृत्तीनं आपण आपल्या गुंतवणूक विषयात घेतली पाहिजे, गुंतवणूक विषयक निर्णयात घेतली पाहिजे. हा मुद्दा अधोरेखित करायचा म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय वॉरन बफे यांच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद.